आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। जयंतराव काय झालंय? तू त्यांना असं का घेऊन आलास? तू रडतोस का बाळा? काय? जयंत काय झालं नक्की? काही प्रॉब्लेम नाही आहे ना रे? जयंत काय म्हणतो? शांत काय झालंय सांग तर. अहो सासूबाई तो काय सांगतोय काही कळत नाहीये मला. व्यंकी काय? तू इथे आधी इथे ये. कोणाचा फोटो आहे? अरे हा तर तू आहेस. हा? हा कोण? जयंतराव तू लहान असताना आश्रमात राहायचास तेव्हा तुझा मित्र आहे हा. जयंतराव तुझे लहानपणीचे मित्र आहे? अहो व्यंकी तू नक्की सांगतोयस की जयंत बालपणीचा मित्र आहे तुझा? अरे कसं काय? हे काय बोलतोय व्यंकी दादा? हे खरं आहे का? सांग ना जयंत, तू तू मला हे सगळं आधी का नाही सांगितलंस? तुझ्या लक्षात नाही आलं का? जयंत रे काय विचारतीये मी, सांग ना. जानू हे बघ, मला खरंच काही आठवत नाहीये. मला आठवलं असतं तर मी तुला सांगितलं नसतं का? दादा तुला तुला पक्की खात्री आहे हा जयंत आहे? अरे कशावरून? त्यांना कुठे आठवतंय काही? हा कशावरून? हा तुझा मित्र आहे मान्य आहे, काय त्याच्या नक्की? पाठीवर खूण आहे. पाठीवर खूण आहे पण ते अरे त्यांच्या कुठे आहे? अरे ह्यांच्या त्यांच्या खांद्यावर खरंच जान्हवी त्यांच्या खांद्यावर खूण आहे म्हणजे म्हणजे जयंतरावांना माहिती असणार. काय माहित असेल आई? जयंतराव आमच्या व्यंकीची ही अवस्था कोणी केली माहितीये तुम्हाला? सांगा ना. कुठली अवस्था? त्या दिवशी मदतीसाठी माझा व्यंकी खूप मोठमोठ्याने ओरडला आणि त्यामुळे ना त्याचं स्वरयंत्र आहे ना त्याला इजा झाली. त्याचा आवाज कायमचा गेला.
ते लहानपणापासूनच त्याला कमी ऐकू यायचं. जेव्हा व्यंकी घरी आला ना, आम्ही त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेलो. डॉक्टर म्हणाले काय आमची इजा झाली आहे, काही होऊ शकत नाही. माझ्या पोराच्या या अवस्थेला तो मुलगा दोषी आहे. जयंतराव, आठवतंय का तुम्हाला आपल्या व्यंकीला त्या खड्ड्यात कुठल्या दुष्ट मुलाने ढकललं होतं? जयंत सांग ना, जरा आठव. आणि प्लीज आम्हाला सांग, व्यंकी दादाची ही अवस्था कुठल्या क्रूर मुलाने केली? तू तू होतास ना त्या दिवशी तिथे? तुला आठवतोय का तो प्रसंग? प्लीज सांग ना जयंत. जयंत, जयंत प्लीज आठवायचा प्रयत्न कर रे. सांग आम्हाला, आमच्या वेंकी बरोबर असला जिमखेळा खेळ कुठला मुलगा खेळला? तू तू त्याचं नाव सांग फक्त. मला मला काहीच आठवत नाही. मला खरंच काही आठवत नाही की वेंकी दादाला कोणी खड्ड्यात ढकललं होतं. आणि या घटनेला खूप वर्ष झाली आहेत. मुळात त्या आश्रमात वेंकी नावाचा कोणी मुलगा होता हे सुद्धा मला आठवत नाही. मग अर्जुन नावाचा होता का? म्हणजे आमच्या व्यंकी दादाचं खरं नाव अर्जुन आहे. आई बाबा जेव्हा पहिल्यांदा व्यंकी दादाला घरी घेऊन आले होते ना, तेव्हा आई बाबांनी त्याचं नाव व्यंकटेश असं ठेवलं होतं. आई बरोबर बोलतेय ना मी? अगदी बरोबर. जयंतराव, तिकडे त्याला अर्जुन म्हणायचे, आम्ही व्यंकी म्हणायला लागलो त्याला. सांग ना जयंत, तिथे अर्जुन नावाचा तुझा कोणी मित्र होता का? हो होता. पण पण त्याला कोणी खड्ड्यात ढकललेलं मला नाही आठवत. आठवत नाहीये? हो, पण तुम्ही मित्र होता ना त्याचे. जयंत ठीक आहे. अरे तुझं म्हणणं बरोबर आहे. इतकी वर्ष झाली, आता आठवणं कठीण आहे. पण हे बघ, जेव्हा केव्हा तुला आठवेल ना, तो मुलगा कोण होता ते आम्हाला सांग. त्या मुलाचं नाव सांग फक्त. त्याच मुलामुळे व्यंकीची अशी अवस्था झाली आहे. नक्कीच सांग. हो बाबा, मला काही आठवलं तर मी नक्की सांगेन. काही म्हणा, मी तुम्हाला सांगते जयंतराव, हा लहान नसताना ना मी त्याला नेहमी म्हणायचे की त्याचा हा जिवलग मित्र आम्ही शोधून काढू, पण कधी शक्य झालं नाही. पण आज बघा, असा अचानक भेटला. किती गोड योगायोग आहे हो. पण बघा ना, यालाच देवाची प्रचिती म्हणतात ना. कुणाला माहिती होतं की तुम्ही त्याचे मित्र ह्या अशा पद्धतीने या कुटुंबाचा इतका मोठा भाग होणार आहात. म्हणजे व्यंकी आणि जयंतची या जन्मातली देवाणघेवाण काही अजून संपलेली नाही. जयंतराव, आमच्या व्यंकीने तुमची खूप वाट पाहिली. आता त्याच्यापासून कधी दूर होऊ नका. आजचा योग म्हणजे, अहो, देवासमोर साखर ठेवते. देवाचे आभार मानायला हवे. आलेच. लक्ष्मी निवास